मैया कानात नाही म्हणत हाय कानात नाही पायात बी नाही. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजचा आमचा दिवस खूप खास आणि छोट्या छोट्या आनंदाने भरलेला होता। राधा म्हणत होती माझ्याकडे पैंजण नाही, कानातलं नाही। मग काय, आम्ही तिला घेऊन गेलो शॉपवरती आणि तिला सुंदर असं कानातलं घातलं आणि पैंजण सुद्धा घेतलं आणि तिच्या तो चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्ही खरंच खूप भारावून गेलो आणि आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं। तिच्या साईजची पहिल्यांदा तर चैनच भेटत नव्हती। खूप साऱ्या दुकानामध्ये फिरल्यानंतर एका ठिकाणी खूप सुंदर असं तिच्या पायाला बसेल असं चैन मिळालं आणि चांदी आणि सोनं इतकं महाग होतं की हा ऐकूनच आपल्याला त्या ठिकाणी चक्कर आली असती। परंतु असं वाटतं कधी कधी आपण एवढा पैसा कमवतो, जर आपल्या लेकरांच्या सुखासाठी ते उपयोगी नाही पडला तर मग त्या पैशाचा काय उपयोग। आणि मग राधाला सुंदर असं चेन सुद्धा घेतलं। अगोदर तर ती तयारच होत नव्हती घालायला, नंतर तिने खूप प्रयत्न करून आम्ही तिला चेन घातलं तर ती नंतर इतकी खुश झाली, इतकी हॅपी झाली आणि तिचा पाय बघून मी सुद्धा इतकी खुश झाले। आणि नंतर आम्ही निघालो बाहेर फिरण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता इतके सूर्योदय सुंदर दिसत होते, मावळत होता सूर्य, बघूनच मन प्रसन्न झालं आणि त्याची ती तेज कांती होती इतकी सुंदर आणि इतकी अप्रतिम असं दृश्य दिसत होतं। त्यानंतर लहान लेकरांच्या आवडीचं ठिकाण म्हणजे त्यांचं सुंदर असं गार्डन, त्या ठिकाणी राधा राणीला घेऊन गेलो। बऱ्याच वेळ त्या ठिकाणी ती खेळली, खूप एन्जॉय केला आणि नंतर आम्ही घराची वाट पकडली। त्यानंतर घरी आलो, हलकासा नाश्ता केला, स्वीट पोटॅटोचे स्लाइस करून छान क्रिस्पी चिप्स बनवून घेतले। तसा होता आजचा हा आमचा छोटासा दिवस आनंदी। आणि तुमचा कसा गेला ते मला नक्की करून सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। खूप हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि चविष्ट आहे। मला ही रेसिपी खूप आवडते आणि तुम्ही खाऊन बघा नक्की ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही, नक्की कॉमेंट करून सांगा। तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। राधे राधे।